आपण अयोध्येत आहोत. अयोध्येत आपल्या सोबत न्यासाचे कोषाध्यक्ष गोविंद गिरीजी आहेत. गोविंद गिरीजी, खूप खूप स्वागत, धन्यवाद आपण वेळ दिलात त्यासाठी. माझा पहिला प्रश्न तर असाच असेल की किशोर व्यास ते गोविंद गिरी महाराज या प्रवासात राम कधी भेटला? प्रवासात राम माझ्यासोबत आधीपासून होता. तो आता अयोध्येपर्यंत मला घेऊन आला. त्यामुळे राम कधी भेटला हा प्रश्न नाही, राम अयोध्येला मला कधी घेऊन आला हा प्रश्न असू शकतो. त्याचं काय उत्तर आहे? त्याचं उत्तर हेच आहे की रामललाच्या या कार्यासोबत मी 1984 पासून जोडला गेलो. विज्ञान भवन या ठिकाणी दिल्लीमध्ये पहिली सभा झाली होती आणि तेव्हापासून मी या कामाशी जो जोडला गेलो तो धीरे धीरे यामध्ये अधिकाधिक सहभागी होत गेलो. माझं विद्यार्थी जीवनही होतं आणि माझी अन्य कार्यही चालू होती, त्यासोबत हेही कार्य चालू होतं. आणि त्यानंतर ही सगळी कामं करता करता म्हणजे आमच्या शिलापूजनाचं काम असो किंवा श्रीराम जानकी रथयात्रा असो, ही सगळी कामं करता करता जेव्हा या न्यायालयासमोर हे काम आलं आणि निवाडा झाला, त्यानंतर मला या न्यासामध्ये कोषाध्यक्ष म्हणून सेवा करण्याची संधी मिळाली. तेव्हापासून मात्र मला रोज या कामाचा ध्यास लागला. आता दिवसेंदिवस जशा पद्धतीनं ही सिद्धी प्राप्त कालच्या मुहूर्ताची करण्याच्यासाठी म्हणून प्रयत्न झाले, त्यातले काही उल्लेख आपण आपल्या भाषणामध्ये केलेत आणि त्यात नरेंद्र मोदींच्या वर्तनाच्या संदर्भातले ते होते. तुम्ही ज्यांना एक तपस्वी राजर्षी असं म्हणालात आणि याच्यावर थोडंसं राजकारण महाराष्ट्रात पेटलं, कारण त्यांची तुलना शिवरायांशी झाली असाही संदर्भ निघाला. काही अशा टीकाकारांना उत्तर असेल आपलं? मी माझ्या आयुष्यात छत्रपती शिवाजी महाराजांशी कोणाशीही समकक्ष म्हणून तुलना करू शकत नाही. मी माझ्या पुस्तकांच्या मध्ये पण ही गोष्ट लिहिली आहे आणि मी माझ्या भाषणांच्या मध्ये पण ही गोष्ट सांगितलेली आहे की भगवान श्रीराम आणि भगवान श्रीकृष्ण यांच्यानंतर फक्त शिवाजी महाराज मला सर्वश्रेष्ठ वाटतात. त्यामुळे कुणालाही त्यांच्या समकक्ष आणण्याचं मी विचारते आणू शकत नाही. पण याचा अर्थ असाही असला पाहिजे की जेव्हा आपण या लोकांना आदर्श मानतो तेव्हा त्यांचे सद्गुण, त्याच्या सद्गुणांच्या काही छटा ज्यांच्यामध्ये दिसतात त्याचाही गौरव आपण केला पाहिजे. आणि या दृष्टीनं छत्रपतींच्या जीवनातल्या त्या सद्गुणांच्या छटा ज्यांच्या जीवनामध्ये दिसतात अशा प्रकारच्या आमच्या प्रधानमंत्रींचा गुणगौरव करणं यामध्ये मला काहीही संकोच वाटत नाही, वाटला नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जे अनुष्ठान केलं, तुम्ही त्यांना 3 दिवसाचं सांगितलं, त्यांनी 11 दिवसांचं अनुष्ठान केलं आणि ते सिद्धीस नेलं. त्यानंतर तुम्ही चरणामृतानं त्यांचा उपवास सोडला. पंतप्रधानांच्या एकूणच जीवनामध्ये हे तसं पाहायला गेलं तर ज्याला राजकारण करायचं असतं त्यानं अशा पद्धतीचं धर्माचरण हे करावं का? सेक्युलर मंडळींना ते पटत नाही. सेक्युलर मंडळींना ते का पटू नये हे मला कळत नाही. सेक्युलर होण्याचा अर्थ कधीही अधर्मी होणं असा नसतो. सेक्युलर याचा अर्थ इतकाच आहे की सर्व धर्मांना समान संधी असेल. मी माझ्या जीवनामध्ये, व्यक्तिगत जीवनामध्ये माझ्या धर्माचं पालन करावं याबद्दल सेक्युलर या संस्थेमध्येही काही ऑब्जेक्शन असेल असं मला वाटत नाही. पण ज्यांनी स्वतःला असं ओव्हर सेक्युलर करून घेतलेलं आहे त्या लोकांच्या बुद्धीचा हा भ्रमिष्टपणा आहे आणि त्यामुळे प्रत्येकाला त्याच्या वैयक्तिक सगळ्या आचार विचारांचं पालन करण्याचं स्वातंत्र्य असलं पाहिजे. सेक्युलर असण्याशी याचा विरोध नाही. राम मंदिराच्या निर्माणानंतर भारत सेक्युलर राहणार नाही असा जो काही एक गवगवा केला जातो आहे, त्याला आपण कृतीतून उत्तर देणार आहात का? सेक्युलर हा शब्द आमच्या मूळ राज्यघटनेतच नाही आहे, पहिली महत्त्वाची गोष्ट ही आहे. आणि आमच्या राज्यघटनेमध्ये पॉझिटिव्ह सेक्युलरिझम हा कन्सेप्ट आहे मुळात. याचा अर्थ असा की सर्वांना आपापल्या स्वतःच्या
धर्मसंकल्पनांचं पालन करण्याचं स्वातंत्र्य असलं पाहिजे. त्यामध्ये कोणी अवरोध निर्माण करण्याची आवश्यकता नाही. आणि असंच रामराज्याची कल्पना कोणीही करो, रामराज्याच्या कल्पनेमध्ये प्रत्येकाला आपापल्या उपासनेचं विचारांचं स्वातंत्र्य असणार, यात काही शंका नाही आहे. प्रश्न इतकाच आहे की एखाद्या विशिष्ट समाजाचं संतुष्टीकरण करावं का, हा जो मुद्दा आहे या मुद्द्यावरती विचार करण्यासारखी गोष्ट आहे. आणि कुणालाही अशा प्रकारे खुश ठेवून एका विशिष्ट समूहाला खुश ठेवण्याचा प्रयत्न करणं हे चुकीचंच आहे. हे कुणाही लक्षात आलं पाहिजे. रामराज्यात ते कसं असेल, रामराज्यामध्ये समानता असेल, रामराज्यामध्ये शोषण नसेल. तुम्ही आता तुम्हाला मराठी कळतं म्हणून मला बरं वाटतं. रामराज्य म्हणजे कसलं राज्य? ज्ञानेश्वर माऊलींचं पसायदान वाचा. तो पसायदान म्हणजे रामराज्याचा मॅनिफेस्टो आहे. त्यामुळे रामराज्यामध्ये दोष असतील असं म्हणायचं असेल तर ते पसायदानात बघितले पाहिजेत. पण पसायदान निर्दोष आहे, त्याप्रमाणे रामराज्यही निर्दोष असणार आहे. मला आपल्या वेळेची कल्पना आहे. मला अत्यंत छोटे छोटे 2 मोजून प्रश्न विचारायचे आहेत. या सगळ्या चळवळीमध्ये राम मंदिर हे राष्ट्र मंदिर व्हावं अशी सतत अपेक्षा केली जाते. ही राष्ट्र मंदिराची अपेक्षा नक्की कशी असेल, कोणासाठी असेल? आत्ता आपण जे रामराज्य म्हणालात तीच कल्पना राष्ट्र मंदिराची आहे. राष्ट्र एक आत्तापर्यंत पराधीन होतं, ते भ्रांत अवस्थेमध्ये अडकलेलं होतं. त्याची शक्ती सुप्त होती, आता त्याची शक्ती जागृत झालेली आहे. राष्ट्राची कल्पनाच लोकांना कुठे होती. आणि त्यामुळे राष्ट्र या संकल्पनेमध्ये ज्या 3 गोष्टी येतात, त्या 3 गोष्टीमध्ये भूमी, समाज आणि परंपरा, या देशातल्या परंपरेचं रक्षण करणारे कोण आतापर्यंत मला दिसतात. त्यामुळे या देशाच्या परंपरेचे रक्षण झालं पाहिजे. अशा प्रकारचा एक शुभारंभ या राम मंदिराच्या निमित्तानं होतो आहे, तर ती चांगली गोष्ट आहे. परंपरांच्या रक्षणाशिवाय, निकोप परंपरांच्या रक्षणाशिवाय, सर्वांना सुखी ठेवणाऱ्या आणि सर्वांच्या करता हितावं अशा परंपरांच्या रक्षणाशिवाय राष्ट्राला अस्मिता राहत नाही. ती अस्मिता निर्माण होणं हे आवश्यक आहे. म्हणून रामाच्या मंदिराची स्थापना ही आमच्या देशाच्या अस्मितेची स्थापना आहे, आत्मविश्वासाची स्थापना आहे आणि स्वावलंबनाची स्थापना आहे, असं काल मी पहिलं वाक्य बोललो. आपलं पूर्ण भाषणच आम्ही ऐकलं, त्याच्यातून अनेक मुद्दे घेण्यासारखे होते. अगदी छोटासा शेवटचा मुद्दा आहे माझा. राम मंदिराच्या नंतर पुढचा टप्पा मथुरेची मुक्तता आणि काशी विश्वेश्वराची संपूर्ण मुक्तता असा असणार का? हे न्यायालयाचं काम आहे. न्यायालयानं त्या मार्गाने प्रयत्न केला पाहिजे. आम्ही आता राम मंदिरामध्ये व्यस्त आहोत. राम मंदिराचा पूर्ण झालेला भाग हा छोटा भाग आहे. शिल्लक राहिलेला आसपासचा सगळा विकासाचा भाग फार मोठा आहे. त्यामुळे आम्हाला त्याकडे लक्ष देण्याकरता आत्ता उसंत नाही, पण तसं व्हावं अशी आमची पण इच्छा आहे. धन्यवाद, आपण वेळ दिलात त्यासाठी. कॅमेरामॅन नित्यानंद यांच्यासह मी प्रसाद काथे, अयोध्येतून. जय महाराष्ट्र न्यूजसाठी.